राम मंदिर सोहळ्याला उरले अवघे काही तास, संपूर्ण देशात जोरदार तयारी। राम मंदिरही उद्घाटनासाठी सज्ज। 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधिवत पूजेचा आजचा 6वा दिवस। विविध होम हवन आणि पूजेचं आयोजन। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा। सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी एनडीआरएफची टीमही तैनात। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त। शरयूमध्ये बोटीतूनही पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती शरयू तीरावरती रामभक्तांची गर्दी। देश विदेशातील पत्रकारही अयोध्येमध्ये दाखल। अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी। कचरा होऊ नये म्हणून बिस्लरी कंपनीचा गर्दी तिकडे कचऱ्याचा डबा हा उपक्रम। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना खास भेटवस्तू देणार। 11,300 भेटवस्तूंचं दिलं ऑर्डर। अयोध्येमध्ये श्रीरामाचं चित्र रेखाटण्यासाठी चित्रकारांना व्यासपीठ। देशभरातून आलेल्या चित्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या 11 चित्रकारांचा समावेश। यामध्ये सर्वात सुंदर चित्र राम मंदिर परिसरात लावली जाणार। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली। अयोध्येमध्ये साकारलं श्रीरामाचं वाळू शिल्प। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचा प्रसाद म्हणून जवळपास 13.5 लाख लाडू बनवण्याचं काम सुरू। एबीपी माझाच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम यांच्याकडून प्रसादाचे लाडू वळत रामसेवा। ठाण्यामध्ये गावदेवी मैदानामध्ये रामायण महोत्सवाचं आयोजन। 22 तारखेपर्यंत सुरू असलेल्या महोत्सवामध्ये राम मंदिराचा इतिहास। मुंबईच्या सीलिंग परिसरामध्ये 22 जानेवारीच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई। जय श्रीराम लिहित विद्युत रोषणाईचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। चंद्रपूरमध्ये पणत्यांच्या साथीनं राम नाम साकारण्यात आलं। 35,000हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन। नांदेडमध्ये 48 तासात रांगोळीमधून साकारलं रामायण। गिरिराज मंगल कार्यालयामध्ये संस्कार भारती महिला मंडळानं रांगोळीतून साकारलं रामायण। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगड सजलं। ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई। इंदोरच्या पलासिया चौकामध्ये राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली। तसंच आकर्षक विद्युत रोषणाईनं इंदोरही सजलं। लंडनमधील भारतीय नागरिकांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी कार रॅलीचं आयोजन। जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली। इंग्लंडमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतीयांकडून लाडू बनवण्यात आले। सोहळ्याच्या दिवशी भाविकांना लाडू प्रसाद वाटण्यात येणार। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये उभारलं प्रभू श्रीरामाचं 108 फूट पोस्टर। चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पोस्टरचं उद्घाटन। रत्नागिरीमधील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध डाळींच्या माध्यमातून साकारली प्रभू श्रीरामाची रांगोळी। यासाठी जवळपास 22 किलो धान्य वापरण्यात आल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये राम मंदिर प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे बुंदीच्या लाडूचा प्रसाद तयार। 35 कामगारांकडून 3 दिवसात 25,000 लाडू तयार। रामकृष्ण मिशनचे अनुयायी दिल्लीतून अयोध्येमध्ये दाखल। तब्बल 40 दिवसांचा पायी प्रवास करून अयोध्येमध्ये दाखल। इस्कॉनचा नंदीरथ दिल्लीपासून 10 दिवसांची पदयात्रा करत अयोध्येमध्ये पोहोचला। 10 जानेवारीपासून इस्कॉनचे तरुण संन्यासी कार्यकर्ते अयोध्येला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी पायी चालत निघालेले होते। पुण्याचे पासंगे बंधू अयोध्येमध्ये दाखल। पासंगे बंधू मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अतिथींचं तुतारी आणि नगारा वाजवून स्वागत करणार। नाशिकच्या मालेगावमध्ये 150 वर्ष जुन्या श्रीराम मंदिर आणि परिसराची स्वच्छता। अस्ताने गावचे ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी। 22 जानेवारीला मीरा भाईंदर शहरामध्ये मांस विक्रीवरती बंदी घालण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। पालिकेकडून पत्रक जारी।
छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकांचा अनोखा उपक्रम। किशोर शेट्टी 22 तारखेला हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिठाई मोफत देणार। ठाण्यातल्या मासुंदा तलावामध्ये महाआरतीचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक महाआरतीचं आयोजन। कल्याण पूर्वमधील चक्की नाका परिसरामध्ये आमदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेमधून अयोध्येमधल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली। या सोहळ्याला शेकडो रामभक्तांची उपस्थिती। नागपूरमध्ये ज्येष्ठ चित्रकार सुभाष सिंग चंदेल यांनी चित्रामध्ये उतरवलं रामायण। रामायणातील दोहा आणि चौपाईचं रेखाटलं छायाचित्र। राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये पोलिसांकडून रूट मार्चचं आयोजन। या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी आहेत। राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं स्वच्छता अभियान। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आणि कुडाळमधील वालावल आणि कुणकेश्वरमधील मंदिरामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन। राज्य सरकारनं 22 जानेवारीला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र आणि गुजरातमधील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। या प्रकरणाची आज तातडीची सुनावणी होणार। JNUमध्ये 22 जानेवारीला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार। विद्यार्थ्यांकडून जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील साबरमती मैदान येथे कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार नसल्याचे संकेत। सोहळ्यासाठी फक्त मी, फडणवीस आणि अजित पवार न जाता संपूर्ण मंत्रिमंडळ आणि रामभक्तांना एकत्र घेऊन रामाचं दर्शन करणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। स्पीड पोस्टनं हे आमंत्रण ठाकरेंना पाठवण्यात आल्याची माहिती। ठाकरेंना अशी वागणूक देत असाल तर प्रभू रामचंद्र शाप देतील। खासदार संजय राऊत यांची सरकारवर टीका। उद्धव ठाकरेंचा आजचा शिवनेरी दौरा रद्द। हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्यानं दौरा रद्द, सूत्रांची माहिती। उद्या उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार। उद्धव ठाकरेंना काळाराम मंदिरामध्ये येण्याचा नैतिक अधिकार काय? भाजपचे आमदार राम कदम यांचं काळाराम मंदिराचे प्रमुख पुजारी महंत सुधीर दास यांना पत्र। उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे त्यांनी काळाराम मंदिरात काय कोणत्याही मंदिरात जावं। मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरे यांना टोला। अयोध्येच्या राम जन्मभूमी आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं मोठं योगदान, त्यामुळे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी बाळासाहेबांच्या मुलांनी उपस्थित राहणं आवश्यक। अयोध्या ट्रस्टचे प्रमुख महंत पवन शास्त्री महाराज यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। बीडच्या मातोरी गावातून निघून माथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी मार्गे मुंबईला मार्गस्थ होणार। मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य। जरांगेंनी सरकारला आणखी थोडा वेळ द्यावा, शंभूराज देसाईंची मागणी। जरांगेंच्या मागण्यांवरती सरकार सकारात्मक, नोंदी सापडल्या पण वंशावळ काढणं किचकट, बच्चू कडू यांचं वक्तव्य। तर धोरणात्मक लढाईमध्ये जरांगे जिंकले, सरकार म्हणून माझी भूमिका संपली, कडूंचं विधान। मनोज जरांगे पाटलांनी थोडं समजून घ्यावं, मराठ्यांवरती अन्याय होणार नाही, आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत, मंत्री उदय सामंत यांचं जरांगेंना आश्वासन। मराठा आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये, संयमानं घेतलं तर मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल। जरांगेंनी मुंबईकडे कूच केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची बैठकीला सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त उपस्थित। कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात शिंदेंकडून आढावा। मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्ध पातळीवरती सर्वेक्षण सुरू होणार। यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या, 24 तास कॉल सेंटर सुरू ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। जरांगेंची पदयात्रा नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू। सार्वजनिक तसंच खासगी ठिकाणी सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास, 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.